नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKC लियरा 2025 न्यू इरामधील सेशन नंबर 2 पाहणार आहोत। पहा, सेशन नंबर 2 ला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर जे ऑरेंज कंटेंट आहे ते आधी आपल्याला सोडवत जायचं आहे किंवा ऐकत जायचं आहे। आपण पाहू याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट ऑरेंज आहेत। हे जे प्लसचे चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ऑरेंज कंटेंट सापडेल, कुठे आहे ते। आता इथे काहीच ऑरेंज कंटेंट नाही, त्यामुळे आपण बघू नॉलेज चेकला क्लिक करून। नॉलेज चेक ओपन होते का? नॉलेज चेकला क्लिक करा। तसेच जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळत जाईल। नॉलेज चेकला स्टार्ट करा। लॅपटॉपच्या कर्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही डॅश डॅश वापरू शकता। याचं उत्तर आहे लॅपटॉपचे ट्रॅकपॅड, पर्याय क्रमांक 3। वायरलेस माऊस कॉम्प्युटरला जोडण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते। याचं उत्तर आहे USB डोंगल, पर्याय क्रमांक 1। डॅश डॅशला कॅमेरा लेन्स असते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वेबकॅम। डॅश डॅश लॅपटॉपच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला असते। याचं उत्तर आहे वेबकॅम, पर्याय क्रमांक 4। जर एकाहून जास्त व्यक्ती लॅपटॉप वापरत असतील तर लॅपटॉपवर वापरत नसाल तेव्हा तो डॅश डॅश करणे योग्य आहे। याचं उत्तर आहे साइन आउट। सबमिट करा, SIM करा, समोर एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्मला क्लिक करा आणि ओके करा। त्यानंतर पुढे कुठं ऑरेंज आहे आपण पाहूयात। आपल्याला हे सगळं ओपन करत जावं लागेल। कुठं ऑरेंज असेल ते आपल्याला ग्रीन व्हायला पाहिजे। पुढे आहे टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट, क्लिक करा। 2 टेस्ट आहेत, दोन्ही सोडवायचे आहेत। स्टार्ट करा। इथे जे दिलेलं आहे ते टाईप करून घ्या। त्यानंतर सेव्ह करा टायपिंग झाल्यानंतर। ओके वरती क्लिक करा, SIM ला क्लिक करा, समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा आणि पुन्हा ओके वरती क्लिक करा। पुन्हा पुढची टायपिंग टेस्ट ओपन करा, स्टार्ट करा। पुन्हा समोर जे दिलेलं आहे ते टाईप करा, सेव्ह करा, ओके, पुन्हा SIM, पुन्हा समोर एंड एक्झाम असं टाईप करा आणि कन्फर्मला क्लिक करा। त्यानंतर पुन्हा ओकेला क्लिक करा। पुन्हा आपल्याला ऑफिस स्किलमध्ये काय ऑरेंज आहे का पाहिजे। पुन्हा इथं नॉलेज चेक, नॉलेज चेकला क्लिक करा आणि स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती टॅब प्रॉपर्टीज विंडोमधील फाईलचे एक्सटेन्शन दाखवते। आपल्याला चित्र मोठी करून पाहावं लागतील। फाईलचे एक्सटेन्शन कुठे दाखवते? आपल्याला इथे जनरलमध्ये दाखवते, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। सबमिट। कोणते चित्र क्विक ॲक्सेस एरिया हायलाइट करते? आता आपल्याला हे मोठं करून पाहावं लागेल। क्विक ॲक्सेस एरिया कुठे हायलाइट केलेला आहे? पर्याय क्रमांक 2। सबमिट। नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट आहे? आपल्याला हे चित्र मोठे करून पाहावे लागतील। कुठल्या कीबोर्ड शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे ते? Ctrl+Shift+N, ओ, याचं उत्तर आहे Ctrl+Shift+N, पर्याय क्रमांक 2। खालीलपैकी कोणत्या चित्रात टास्कबार वरील स्टार्ट बटन दाखवले आहे? इथे दाखवले, पर्याय क्रमांक 2 मध्ये। खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही असं विचारलेला आहे? तर डेस्कटॉपचा भाग हा टायटल बार नसतो, पर्याय क्रमांक 3। फोल्डर सिस्टीम तिच्यातल्या डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी तयार होते। फाइल्स आणि फोल्डर्सने तयार होते। फोल्डर्स आणि फाइल्स, आयकॉन्स, फोल्डर, सब फोल्डर्स, फाइल्स, फोल्डर, सब फोल्डर। सबमिट। विंडोज एक्सप्लोरर मधल्या ॲड्रेस बारला डॅश डॅश असे देखील म्हटले जाते। तर ॲड्रेस बारला ब्रेड क्रम्स, पर्याय क्रमांक 1। विंडोज एक्सप्लोरर मधील एक शोध बॉक्स आपल्या कॉम्प्युटरमधील फाईल आणि फोल्डर शोधण्यास मदत करतो। तुम्ही त्यात लिहिली ती नावे आणि महत्त्वाचे शब्द, तुम्ही त्यात एंटर कराल ते आयकॉन्स, तुम्ही त्यात एंटर कराल ती चित्र, वेब लिंक्स। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। सबमिट। कॉम्प्युटरमधल्या फाईल व्यवस्थित ठेवण्यासाठी डॅश डॅश ही एक सोयीची पद्धत आहे। फाईल व्यवस्थित ठेवण्यासाठी फोल्डर्स वापरतो आपण। सबमिट करा। पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर फोल्डरला नाव द्यायला वापरता येत नाही? हॅश, पर्याय क्रमांक 1, स्टार, SIM, समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा, ओके करा। त्यानंतर पुढे हे टास्क बारवरचे स्टार्ट मेनू जे आहे हे आपल्याला पूर्ण ऐकावं लागेल। ऐकल्याशिवाय ते पुढे जाता येणार नाही आपल्याला।
पुढचे नॉलेज चेक पहा. सॉरी, इंग्लिश आलेत, मराठी करू आपण. रिझ्यूम लर्निंग, इथून मराठी करा लँग्वेज. 2 नंबर सेशन. त्याच्यामध्ये आपण टायपिंग टेस्ट सोडवली होती, आपली स्किल ऐकत होतो. त्यानंतर आपल्याला नॉलेज सोडवायचे आहेत. नॉलेज चेकला क्लिक करा आणि स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, यापैकी कोणते टॅब प्रॉपर्टी विंडोमधील फाईलचे एक्सटेन्शन दाखवते. हे नॉलेज चेक झालेले आहेत. सॉरी, पुढचे घेऊ आपण. पुढे आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये प्रोसिजर एक अतिशय महत्त्वाचा भाग का असतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सबमिट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फक्त डेटा उपयुक्त नसतो. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सबमिट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सीडीवरील वर्तुळाकार मोकळ्या जागामध्ये ट्रॅक्स चुंबकीय माध्यमातून माहिती साठवली जाते. बरोबर, सबमिट. अनइन्स्टॉल प्रोग्राममुळे कॉम्प्युटर हार्ड डिस्कवरील नको असलेले प्रोग्राम काढून टाकता येऊ शकतात. बरोबर, सबमिट. डॅश डॅश ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्त्वाच्या फाईल परवानगी दिल्यास नष्टही करते. याचं उत्तर आहे डिस्क क्लीनअप. सबमिट. एंड एक्झाम करा, कन्फर्म करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 3 संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये 2 संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 3 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.